बैरागी झाले होते। समजा एखाद्याची जर पत्नी गेली, एका पत्नीने पतीला प्रश्न विचारला, उदाहरण आठवलं म्हणून सांगते। पत्नीने प्रश्न विचारला, का हो म्हणे, मी गेल्याच्या नंतर तुमचं माझ्यावरती एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे, मी गेल्याच्या नंतर तुम्ही दुसरी बायको करता? म्हणले नाही, तू गेल्याच्या नंतर मी काय होईल, वेडा होईल म्हणले। तू गेल्याच्या नंतर एवढं प्रेम आहे, वेडा होईल, वेडा। तिने विचारलं, का हो, मग तुम्ही वेडे जर झाले आणि मी गेल्याच्या नंतर तुम्ही दुसरी बायको करता? त्यांनी सांगितलं, वेड्याचं काय खरं असतंय। तसं महादेव त्या ठिकाणी बैरागी झाले, 6 महिने झाले। नारद महर्षी तिथे गेले आणि नारदांनी विचारलं, महादेवा, 6 महिन्यापासून तुम्ही बैरागी झाला आहात, 6 महिने झालं स्वर्गामध्ये एकही शहनाई त्या ठिकाणी वाजली नाही। आमची अशी इच्छा आहे की तुम्ही दुसरा विवाह करावा। भगवान भोले बाबा म्हटले, बाबा पहिलीच वागवता आली नाही। भगवान शंकर काय म्हटले, एक तर पहिलीच भेटता भेटता नाकात दम आले, पहिलीच मिळे ना, ज्यांचे राहिले त्यांच्यासाठी एक तर पहिलीच भेटे ना, आणि मग आता दुसरी, पहिलीनेच फासुड्या उघड्या पाडल्या, म्हणे काय करावं। त्यावेळेला नारद महर्षी म्हणायला लागले, देवा मुलगी सुंदर आहे, कन्यावरेति रूप माता वितम पिता श्रुतम बांधवा कुलम इच्छन्ति मिष्टान्न मित्रे जनाः। कन्या फार सुंदर आहे। म्हटले हो। महादेव भगवान म्हणायला लागले, ज्या वेळेला सती माता गेल्या आणि गेल्याच्या नंतर सतीचा दुसरा जन्म झाला हिमालय आणि मैनेच्या पोटी। हिमालयाच्या आणि मैनेच्या पोटी दुसरा जन्म झाला। दुसरा जन्म झाल्याच्या नंतर सती माता पार्वती माता हळूहळू मोठ्या व्हायला लागल्या आणि पार्वतीने एवढी तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या केली, पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी सप्त ऋषींना पाठवण्यात आलं। जुन्या काळातली लोक मुलगी जर बघायला गेलं तर तिची परीक्षा घेतल्याशिवाय घरी येत नव्हते। जुन्या काळातली, झोपल्या तर नाही ना तुम्ही? जुन्या काळातली लोक मुलीची परीक्षा घेतल्याशिवाय तिला पसंत करत, बरोबर बोलते ना मी, ती कशी चालते, कशी बोलते, तिची परीक्षा घेतल्याशिवाय तिला पसंत करत नव्हते। पाण्यामध्ये पाय बुडवायचे आणि तिला चालायला लावायचे। का? तिचा पाय कोणत्या पायाची, कन्या कशी असावी, कपाळ उंच असावं, नासिका अग्रभागी स्थिर असावी, तिचे केस लांब असावे, लक्ष्मीचं स्वरूप तिला सांगितलं आहे। म्हणून अशी असणारी सुंदर माता पार्वती इतकी सुंदर आहे दिसायला। सप्त ऋषींना पाठवलं, सप्त ऋषींनी परीक्षा घेतली आणि परीक्षेमध्ये पार्वती माता उत्तीर्ण झाल्या। सप्त ऋषींनी प्रश्न विचारला, हे पार्वती, पार्वतीने सांगितलं, मला किती जरी जन्म घ्यावे लागले तरी मी महादेवच पती म्हणून वरणार आहे, मला महादेवाशिवाय दुसरं कोणी नकोय। सप्त ऋषींनी परीक्षा घेतली, सप्त ऋषी निघून गेले आणि नारद महर्षींनी सांगितलं, हे भगवान भोलेनाथा, पार्वती माता फार सुंदर आहे। पार्वतीचं भविष्य त्या ठिकाणी सांगितलं। नारदांनी भविष्य सांगितलं, काय होतं भविष्य पार्वतीचं? सांगितलं की हे हिमालय आणि मैना, तुमच्या उदरी कन्या जन्माला आली, पण तिचं भविष्य असं आहे की या पृथ्वीवरती तिच्या मालकाचं कुठेही घर नाही। बघा जावाई कसा पाहिला, या पृथ्वीवरती कुठेही घर नाही, आणि आता जर जावाई बघायचा ठरला तर पहिला त्याचा बंगला पाहिल्याशिवाय पोरगी दे। पहिला त्याचा बंगला पाहते, त्याची शेती पाहते आणि त्याचं सगळं बॅकग्राऊंड पाहिल्याशिवाय। कन्यावरेते रूपम, सुभाषितकार सांगतात, कन्यावरेते रूपम माता वितम पिता श्रुतम बांधवा कुलम इच्छन्ति मिष्टान्न मित्रे जनाः। आई विचारते मुलगा कसा आहे, बाप विचारतो मुलाची खानदान कशी आहे, मित्रमंडळी विचारतात लग्नामध्ये बेत कशाचा आहे, मिष्टान्न मित्रे मिष्टान्न जनाः। म्हणून आता मनामध्ये विचार आला, माता पार्वती तर फारच सुंदर आहेत। नारद महर्षी म्हणायला लागले, भगवान शंकरा, तुम्ही एक काम करा, माता पार्वती दिसायला फार सुंदर आहे, तुम्ही होकार देऊन टाका। भगवान शंकर म्हणले, ठीक आहे बाबा, काही हरकत नाही।
नारदांच्या म्हणण्यावरती लग्नासाठी भगवान शंकराने होकार दिला. ठीक आहे, काही हरकत नाही म्हणले. आणि एक काम करा म्हणे, आता तुम्ही विवाहासाठी सज्ज व्हायचं आहे. निमंत्रण पत्रिका त्या ठिकाणी छापण्यात आल्या आणि भगवान शंकराने सगळ्यांना आमंत्रण दिलं. आता भगवान शंकराची भावकी कशी असेल? भावकी भगवान शंकराची भावकी कशी असेल? अक्राळ विक्राळ स्वरूपाची. भगवान शंकर म्हणले मी सगळ्यांना फोन लावणार. आणि स्मशानभूमीत पहिला फोन वाजला. कुठल्या? रुईच्या स्मशानभूमीमध्ये पहिला फोन वाजला आणि सगळ्या राक्षस जे होते ना, सगळ्यांना आमंत्रण देण्यात आलं. सगळ्यांना सांगितलं की हे राक्षसांनो, सगळ्यांनी भगवान शंकराच्या विवाहासाठी तयार व्हायचं आहे. नारद महर्षी भगवान शंकराला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन गेले. चलन म्हटले, देवा आपल्याला कपडे तर घ्यावं लागते, नवरदेव व्हायचंय ना. म्हटले नवरदेव व्हायचं आहे, पण मला व्याघ्रांबरच त्या ठिकाणी आवडतं, मला दुसरं काही युनिफॉर्म नकोय म्हणले. मला व्याघ्रांबरच ठीक आहे. आणि सुंदर अशा प्रकारे व्याघ्रांबर त्या ठिकाणी घेण्यात आलं. महादेवाच्या मेकअपसाठी सुंदर त्या ठिकाणी पार्लरवाली सुंदर होती बरं का, तेव्हा पार्लरवाली सुंदर त्या ठिकाणी लावण्यात आली. महादेवाचं मेकअप केलं. इतकं सुंदर मेकअप, भस्म, उटी, रुंडमाळा, भस्म त्या ठिकाणी लावण्यात आला. महादेवाला सुंदर त्या ठिकाणी मेकअप केलं. ब्रह्म, विष्णू, महेश सगळे हजर झाले. आणि मग आता महादेवाची वरात घेऊन सगळेजण निघाले. महादेवाचं सुंदर अशा प्रकारे वरात घेऊन सगळेजण निघाले. आता भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. सगळ्यांना थोडी थोडी अक्षदा वाटून टाका तोपर्यंत. नमः शिवाय, नमः शिवाय. चला मामा, चला मामा, चला लवकर मामा. नमः शिवाय, नमः शिवाय, हरि हर बोल नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोल नमः शिवाय. नमः शिवाय, हरि हर बोल नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय, हर हर बोले नमः शिवाय. चला मामा, चला महादेव पार्वतीला घेऊन चला.
अक्षदा वाटा सगळ्यांना. सुंदर अशा महादेव पार्वतीचा विवाह आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सगळ्यांना अक्षदा वाटा. मंडपाच्या पाठीमागचे सर्व मंडळी आहेत त्यांनी पुढे येऊन बसायचं आहे. चला दोन मामा मुलीचे मामा चला. बनी है खूप जोडी